नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम पवार. स्पर्धा जगत या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. बघा मित्रो, आज जे 1 डिसेंबर 2024 रोजी जे राज्यसेवेची परीक्षा झाली, पूर्वपरीक्षा, त्या परीक्षेमधील इतिहासावरील प्रश्न आणि त्या प्रश्नावरचे जे अपेक्षित उत्तरे आहे ते आपण इथे बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर पहिला प्रश्न बघूया. हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? तर बघा, हर्षवर्धन राजाने एक प्रियदर्शिका, नंतर आहे रत्नावली आणि नागानंद, हे तीनही साहित्य त्यांनी लिहिले होते. तेव्हा उत्तर होणार ACD, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2. सिमुक हा रिकामी जागा घराण्याचा संस्थापक होता. तर सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 बघा. विख्यात वारली चित्रकार जिव्या सीमा मसे कोण? जिव्या सीमा मसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? बघा, त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटलं होतं. हे जरी माहीत असेल तरी इथं हा प्रश्न सॉल्व होतो, कारण की बी असलेलं एकमेव ऑप्शन कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. याचा अर्थ त्यांना पद्मभूषण आणि शिल्पगुरू हे दोनही भेटले आहेत. पर्याय क्रमांक 3 BC. पद्मभूषण नाही आहे, सॉरी मित्रो, पद्मभूषण नाही आहे. नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स म्हणजे BCD महत्त्वाचा आहे. पद्मश्री पुरस्कार, त्यावरून प्रश्न सॉल्व होतो मित्रो. बघा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला? तर धारासना सरोजिनी नायडू. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5. स्वदेशी चळवळीचा विस्तार आणि केंद्र तसेच संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा. बघा, मुंबईचे होते लोकमान्य टिळक, दिल्लीचे सय्यद रजा हैदर, पंजाबचे होते लाला लजपत राय आणि मद्रासचे होते चिदंबरम पिल्लई. तर मुंबईचे लोकमान्य टिळक एक साठी 3 असा एकमेव पर्याय बनतो. पर्याय क्रमांक 2. बघा, कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? बघा, वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण हे बरोबर आहे. शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन हे पण बरोबर आहे. राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च हा थोडा डाऊटफुल वाटत आहे मित्रो. तर हे माझ्यासाठी याचा आन्सर मी सध्या तुम्हाला देणार नाही. ओके, हा क्वेश्चन मार्क बनतो माझ्यासाठी. प्रश्न क्रमांक 7. सुलतानशाहीच्या शासनकाळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदूसाठी आणि मुस्लिमांसाठी जमीनदारांकडून घेतला जात असे? तर हिंदूसाठी होता झिजिया आणि मुस्लिमांसाठी होता खम्स. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा. नेहरू अहवाल खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते नेहरू अहवालामध्ये? तर तो अहवालात मुळात वसाहतीचे स्वतंत्र मिळवणे हा एक उद्दिष्ट होतं, प्रमुख उद्दिष्ट. पर्याय क्रमांक 1. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर होईल लाला लजपत राय. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. अहमदाबाद गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला कुठे? अहमदाबाद गिरणी कामगार येथे प्रमुख महिला कोण होत्या महात्मा गांधी सोबत? त्या होत्या अनुसया साराभाई. पर्याय क्रमांक 2.
हा पण सोपा प्रश्न होता. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? तर नेतृत्व होते नानासाहेब पेशवे. ठीक आहे. तात्या टोपे हे सेनानी होते. प्रश्न क्रमांक 12वा. इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हा आपला विजय आहे असे विधान कोणाचे होते? तर ते होते तेव्हाचे व्हाईसराय लॉर्ड मिंटो. पर्याय क्रमांक 4. सुरत फूट 1907. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13वा. खालीलपैकी कोणत्या शासकांच्या कालखंडात अब्दुल रज्जाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली? तर याचे योग्य उत्तर होणार देवराय द्वितीय. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14वा बघा. चुकीच्या जोड्या ओळखा. चुकीची जोडी ओळखायला सांगितली आहे बघा. अब्दुल समद हे प्रसिद्ध चित्रकार होते, पेंटर. बरोबर आहे. तख्ते ताऊस यालाच मयूर सिंहासन म्हणतात. आता राजपुत्र आझमशहा हा बहामनी शासक होता का? तर नाही, हा मुघल शासक होता. ठीक आहे. मुघल शासक होता आणि औरंगजेबाचा मुलगा. ठीक आहे. त्यामुळे ही जोडी चुकीची ठरतं. बीबी का मकबरा दिलरस बानो यांचे स्मारक आहे? तर नाही. बीबी का मकबरा कशाचे स्मारक आहेत? आपल्या औरंगजेबांच्या पत्नी, त्यांचं नाव आहे रजिया काहीतरी आहे. तर ही चुकी पण, हे पण डी क्रमांकांची जोडी पण इथे चुकीची ठरली आहे. आपल्याला चुकीच्या जोड्या विचारल्या आहे, सी आणि डी. रजिया दुर्यानी असं काहीतरी नाव आहे त्यांचं, मला आठवत नाही, पण दिलरस बानो नाही आहे. ओके. रजिया दुर्यानी. ओके. औरंगजेबच्या पत्नी आहेत. आणि हा बीबी का मकबरा हा शाह आलम जे औरंगजेबचा मुलगा होता त्यांनी आपल्या आईच्या आठवणीत बांधलेला आहे बीबी का मकबरा. कुठे? औरंगाबाद येथे. इतिहासावरचा हा 15वा प्रश्न शेवटचा. खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रक्कम दिली? तर याचे योग्य उत्तर होईल नाना जगन्नाथ शंकर शेठ. पर्याय क्रमांक 3. तर मित्रो, अशाच प्रकारचे बाकी विषयावरील पण उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करा. ओके, जेणेकरून त्यांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहील. तेव्हा इथंच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.